मनोजदादा तरंगे पाटील परभणीमध्ये कारेगावमध्ये आले होते आणि त्यांच्या स्वागतासाठी कारेगावमध्ये त्या स्नेहल अवचार या नावाच्या मुलीने त्यांच्या इथे स्केच बनवले एवढं सुंदर. आज जी सभा झाली कारेगावमध्ये त्या सभेमध्ये मनोजदादांनी एकच आवाहन केलं की 24 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामधले सगळे मराठा एकत्र या आणि मुंबईला चला. आमचा एकच स्लोगन आहे, 24 तारखेला प्रत्येक घरातून एक माणूस तरी एक गाडी घेऊन मुंबईला गेला पाहिजे आणि आपल्या घरातला एक व्यक्ती तरी त्यांच्या पाठीमागे साथ म्हणून मराठा समाजाला रिप्रेझेंट करताना तिथे दिसला पाहिजे. आपल्या माणसाला तिथे ताकद कमी पडू नये ह्याची खात्री आपण घेतली पाहिजे आणि आपल्या समाजासाठी काम आणि पावर आपल्या समाजासाठी आपणच बनलं पाहिजे, नाही तर आपला समाज राहणार नाही. त्याच्यामुळे सगळ्यांनी 24 तारखेला आपल्या सर्वांना आवाहन करते की 24 तारखेला सगळ्यांनी मुंबईला चला. नाही सगळ्यांना इकडे ड्रायव्हर खाली उतरले तर 3 लाख झाले आणि त्याने 3-3, 4-4 जर त्याच्यात बसले तर 5 लाख रुपये घ्यायची एकटीचीच झाली. फक्त मुंबईला गाडी घेऊन पळ म्हणून माघारी. आणि ज्याला गाड्या नाही त्याने मोटरसायकल सुरू करायची, मुंबईला निघायची, कोणाची वाट बघायची नाही. पण मोटरसायकल दमाने हाणायची, पळायची नाही. आत्ताच जे याच्यावर बोट ठुलं बदल करेना काहीच करेना, असलं नाही करत नाही. मुंबईला येऊ बी नको म्हणतोय, गाडी बी आणू नको. आणि एवढ्या गाड्या द्या किती टाइम लागला राव, कसल्या गाड्या आणतात. एक जण तर ते याच्यावरच उभं राहिलं द्या ते शिटावर, कुकड धरायला नाही काहीच नाही त्याला, तसंच उभा राहिलं. एकट्याच त्याचा एकच दांगा पुराला एकट्याने गाडीला होईल का त्याने टाकलेली होती का काय गाड्या मुंबईला दमाने हाणा. मोटरसायकली नाही तर मोटरसायकल आई बाबा ते स्वप्न बघते. आमच्या वाट्याला आलेलं काबाड कष्ट माझ्या लेकरा बाळाच्या वाट्याला येऊ नये आणि ती लढाई आपण जिंकण्यासाठी इतके रात्रंदिवस झुंजतोय. समाज आणि समाजाचे लेकर सुखी करायचे. मग आता तुमच्या लेकरा बाळासाठी मी इतकं झटतोय म्हणलं, तुम्ही मुंबईला कसं काय येणार? एक बी माणूस घरी नाही राहायला पाहिजे मराठ्याचं, एक बी. मावशी हो, तुम्हाला एक काम सांगत तेवढं करा. करता का? तुम्हाला आवाज येतो का? तो माणूस जाणून बसले माझ्याकडून. तुम्हाला एक काम